नमस्कार मंडळी, आजच्या ठळक बातम्यांमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, राज्यामध्ये 10 धडाकेबाज निर्णय, शनिवार 30 मार्च 2024। काही मिनिटांपूर्वीच्या बातम्या। मित्रांनो, बातम्यांना सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनल सबस्क्राइब करा। अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ या चॅनलवरती येत असतात। चला तर मित्रांनो, आजच्या ठळक बातम्यांना सुरुवात करूया। आताच्या घडीची सर्वात आणि महत्त्वाची बातमी, 19 एप्रिल ते 1 जून संध्याकाळी 6:30 वाजेपर्यंत एक्झिट पोल प्रसार माध्यमांच्या माध्यमातून दाखवण्यास सक्त मनाई असणार आहे। तसेच मतदान संपेपर्यंत 48 तासाच्या कालावधीमध्ये इलेक्ट्रिक माध्यमाच्या कोणत्याही स्तरावरती तुम्हाला पोलचा अंदाज किंवा मतदानाचे सर्वेक्षण निकालासह दाखवण्यास सक्त मनाई घालण्यात आलेली आहे। आणि यानंतरची सर्वात महत्त्वाची बातमी, चांगल्या उमेदवारांना पाठिंबा, मग तो कोणत्याही पक्षाचा असो। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर MIM ची सर्वात मोठी घोषणा। यानंतरची सर्वात आणि महत्त्वाची बातमी, भाजप आमदारांवरती 500 गोळ्या झाडणारा गँगस्टर मुख्तार अन्सारीचा हृदयविकाराने झटक्याने झाला मृत्यू। आणि आजच्या दिवसभरातील सर्वात मोठी बातमी, कल्याण लोकसभेत ठाकरे गटाची मोठी खेळी, राष्ट्रवादीच्या सुधीर वंडारशेठ पाटील यांना उमेदवारी दिली। आणि आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी, मुख्यमंत्री शिंदेंची ठाण्यात भेट न झाल्याने भुसे, सामंत, गोडसे ताटकळत, श्रीकांत शिंदेशी चर्चा करून गोडसे नाशिकला रवाना। आणि आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी, मतदारसंघातील सर्वांची माफी मागतो, अजित पवारांची माफी मागतो, कारण तुम्ही मला 5 वर्षासाठी लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिलं, पण आता लोकसभेला सामोरे जाण्यासाठी कठोर निर्णय घ्यावेच लागतील। राजीनाम्याची घोषणा करताना आमदार निलेश लंके यांचे डोळे पाणावले। दिवसभरातील सर्वात आणि महत्त्वाची बातमी, महिलांची अभिचार केल्यास त्यांना दगडाने ठेचून ठार मारले जाईल, तालिबान नेता अकुद्दाचा घोषणा। आणि यानंतरची सर्वात महत्त्वाची मांदी, नांदेडवरून बातमी आहे, लोकसभा निवडणुकीच्या प्रशिक्षणाला 170 कर्मचाऱ्यांची दांडी, कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यासंदर्भात निवडणूक अधिकाऱ्याचा आदेश। आणि निवडणुकीसंदर्भात सर्वात आणि महत्त्वाची बातमी, देशात निवडणूक आचारसंहिता लागताच आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्या 79,000हून अधिक तक्रारी निवडणूक आयोगाने सादर केली। धक्कादायक बातमी। आणि पावसासंदर्भात शेतकऱ्यांसंदर्भात महत्त्वाची बातमी, आता छत्र्या बाहेर काढा, राज्यात येथे 48 तासामध्ये मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता। नाशिक, धुळे, नंदुरबार, बुलढाणा, यवतमाळ, परभणी, पंढरपूर, नाशिक, अकोलेसह विदर्भामध्ये मराठवाडा जिल्ह्यामध्ये पाऊस झोडपून काढणार। आणि आताच्या घडीची सर्वात महत्त्वाची बातमी, खतखत फेम कराळे मास्तरांचा शरद पवारांच्या गटामध्ये प्रवेश, सोशल मीडिया स्टारला उमेदवारी मिळणार का, नेटकऱ्यांचे सर्वांकडे लक्ष।